आलेलो आहे जळगाव या ठिकाणी महापालिकेमध्ये। या ठिकाणी महिलांचं तीव्र आंदोलन सुरू आहे, ठिय्या आंदोलन। नेमकं याचं कारण आपण जाणून घेणार आहे। ते ना सह्या करायचे, रोड गटारी मंजूर करण्याचे पैसे मागतात ते सोनोने आणि अमृतकर पैसे मागतात पैसे। अमृतकर आणि सोनोने 12 नंबरवर सोनोने, 9 नंबरवर अमृतकर, यांना पैसे पाहिजे। हे भ्रष्टाचारी यांनी खुर्ची खाली करायला पाहिजे। आम्हाला एक सुविधा नाही, आमच्या एरियात येऊन पहा, गटारनी, रस्तानी, घंटा गाडीनी, झाडू मारायला माणूस येत नाही, गटार काढायला कोणी येत नाही, लाईट लागत नाही। मामी कर कशाचा भरायचा? आरामाची खुर्ची तोडणाऱ्याले आरामाचं खाता आहे, येशीत बसता। आम्ही गरीब लोक कर भरतो आणि मजा मारता। लाज वाटायला पाहिजे, वाजा लावून येत आहे लोकांच्या दारी, कर नाही भरला तर यांना लाजा वाटायला पाहिजे। आम्ही सुविधा मिळेपर्यंत तुम्ही मरो या तर। नेमकं आता यांचं म्हणणं आहे की महापालिका यांना कुठली रोड रस्ते गटार याची सुविधा पुरवत नाहीये। आणि ताई मला एक सांगा, आपल्या वार्डातली किती वर्षांपासून समस्या आहे नेमकी? बऱ्याच वर्षापासून आहे आणि आता तर इतकी झाली आहे, आता तर लक्षच देत नाही, नगरसेवक नाही ना आता कोणी महापालिकेत, हे अधिकारी लक्षच देत नाही, झाले हरामखोर, लक्षच देत नाही, कोणी कोणाचं ऐकत नाही। हे फक्त त्यांचा पगार आणि त्यांची नोकरी कशी वाचेल एवढं पाहता। कुठलाही अधिकारी पाठपुरावा करायला कुठलाही अधिकारी पाठपुरावा करायला तयार नाही। एक दिवशी आले नाही ते, ज्या दिवसाचे नगरसेवक नाही, महापौर नाही, कोणी नाही, इथं लक्ष द्यायला कोणी नाही, एक अधिकारी आला नाही गल्लीपर्यंत। यांचं कसं तो नाला पहा, त्याचे फोटो काढून सगळ्या मीडियावर टाका, महाराष्ट्र पाहिजे एवढी घाण आहे। लोकांचे गरीब दुबईचे लेकरं आजारी पडतात, त्यांना 10 रुपये नसतात दवाखान्यात जायला। आरामखोरांना लाज वाटायला पाहिजे। महापालिकेचा हरामाचा पगार घेता, खुर्च्या तोडता, गरीबाला सुविधा द्यायचे पैसे मागता। आजपर्यंत आपल्याला जे रोड रस्ते गटारीच्या सुविधा मिळालेल्या नाही, या पूर्ण करण्यासाठी पैशाची मागणी होते का? हो, पैशाची मागणी तो अमृतकर न सोनोने पैसे मागताय। चला की महिलांचा हा तीव्र संताप आणि ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। तरी आता बघूया, आता महापालिकेचे प्रवेशद्वार बंद करण्यात आलेलं आहे। या महिलांनी जो तीव्र आंदोलन छेडलेलं आहे, याचा निष्कर्ष काय निघणार?